महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 मध्ये महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेत रस्ता ही योजना जाहीर केली आणि पाठीमाग जे पाणंद रस्ते यापूर्वी होत होते त्याला बळ देण्यासाठी यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतुदी शासनाने केलेल्या आहे. तर महाराष्ट्र शासनाची ही मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना काय आहे या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. आपण बघताय लिगल इन्फो MH25 चॅनल. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. मित्रांनो, शेत रस्ता ही एक अशी गोष्ट आहे की महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये जे 14,400 खेडे आहेत त्या खेड्यांना ज्या सोयीसुविधा उपलब्ध होतात त्यापैकी एक महत्वाची अशी एक पाणंद रस्ता, शेत रस्ता या महत्वाच्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळं शेतकऱ्यांचा माल शेतामधून घरी आणणं किंवा शेतामधून मार्केटला ने-आण करणं, खते बी बियाणे शेतामध्ये नेणं याविषयी सुलभता व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनानं वेळोवेळी शेत रस्ते करण्यासाठी निर्णय घेतलेले आहेत. परंतु यावर्षी म्हणजे 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेती पाणंद रस्ता योजना जाहीर केली आणि या योजनेला जास्त व्यापक करण्यासाठी जे शेतकरी हे शेत रस्ते अडवतात, दुसऱ्या शेतकऱ्यांना अडथळा होईल अशा प्रकारचं काही गोष्टी करतात किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामधून जो रस्ता जातो ते त्या शेत रस्त्यानं जाऊ देत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्र शासनानं या पाणंद रस्ता योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे. तो बदल म्हणजे एखादा शेतकरी जर शेतामधून जाणारा रस्ता अडवत असेल तर त्याला चालू असलेल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या वेगवेगळ्या योजना त्या शेतकऱ्याला मिळू नयेत याच्यासाठी यापुढे कारवाई करणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्याचा फार्मर ID ब्लॉक करणं, त्याला PM किसान किंवा CM किसान योजनेचे जे काही अनुदान आहेत ते अनुदानही कालांतराने बंद होण्याची शक्यता आहे. त्याविषयीची घोषणाच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे, महसूल मंत्र्यांनी केलेली आहे. त्यामुळे हे जे पाणंद रस्ते आहेत ते पाणंद रस्ते स्वतः शेतकऱ्यांना खुले करून देणं गरजेचं आहे, जेणेकरून शासन ते पाणंद रस्ते शेतकऱ्यांना तयार करून देणार आहे. आणि शेतकऱ्यांना फक्त पाणंद रस्तेच नाहीत तर त्या पाणंद रस्त्याच्या शेजारी झाडे लावणार आहे, त्याचं मजबूतीकरण करणार आहे आणि शेतकऱ्यांना शेतातून माल घरी आणण्यासाठी किंवा मार्केटला माल नेण्यासाठी अडथळा होऊ नये, त्यांचं कामकाज सुरळीत व्हावं, शेतीची अवजारं ने-आण करताना शेतकऱ्यांना अडचण येऊ नये यासाठी शासकीय स्तरावर येत्या 2 महिन्यामध्ये हे रस्ते पूर्ण करण्याची योजना महाराष्ट्र शासनाची आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्र शासन त्यांची जी मशिनरी आहेत म्हणजे जे लोक जे कॉन्ट्रॅक्टर्स ते पाणंद रस्ते तयार करून देणार आहेत त्यांना स्वतःची अवजारं आणि मशिनरी त्या ठिकाणी नेऊन ते रस्ते तयार करावे लागणार आहेत आणि कमी कालावधीमध्ये रस्ते तयार करायचे आहेत. त्याचबरोबर जी प्रकरणं रस्त्याची SDO ऑफिसकडे पेंडिंग आहेत, तहसील ऑफिसकडे पेंडिंग आहेत, ती प्रकरणं लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनानं त्यांना परिपत्रक जारी केलेलं आहे. त्याचबरोबर जे शेतकरी हे पाणंद रस्ते करण्यासाठी अडथळा करतात किंवा पलीकडच्या बाजूला जे शेतकरी आहेत, रोडच्या शेजारच्या पलीकडच्या बाजूला जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना रोडपर्यंत येण्यासाठी ज्या काही अडथळा ठरणाऱ्या गोष्टी ठरणार आहेत त्यामध्ये मग जे शेतकरी रस्ता होऊ देणार नाहीत किंवा काहीतरी अडचणी तयार करतील किंवा कोर्टामध्ये प्रकरण दाखल करतील त्यांनाही पाणंद रस्ते करत असताना पाणंद रस्ते सुरळीत व्हावेत, शेतकऱ्यांचा खर्च वाचावा, शेतकऱ्यांकडून जे पाणंद रस्त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी सहकार्य करावं असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर हे पाणंद रस्ते करत असताना ते पाणंद रस्ते चांगल्या पद्धतीचे कसे बनतील याविषयी महाराष्ट्र शासनानं सूतोवाच केलेला आहे. त्याबद्दलचा GR महाराष्ट्र शासनानं काढलेला आहे. त्यामुळं जे यापूर्वी पाणंद रस्ते बंद झालेले होते ते पाणंद रस्ते खुले करण्यात येणार आहेत. जे शेतरस्ते अडवलेले होते ते शेतरस्ते पुन्हा मोकळे करून दिले जाणार आहेत. ज्या शेतरस्त्याबद्दलची प्रकरणं तहसीलदारकडे आहेत, SDO ऑफिसकडे आहेत, ती प्रकरणं तातडीने निकाली काढण्यासाठीचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत. त्यामुळं शेतरस्त्याची प्रलंबित जी प्रकरणं आहेत ती प्रलंबित प्रकरणं लवकरात लवकर निकाली निघणार आहेत आणि त्याबाबतच्या सर्व हालचाली शासकीय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना
पाणंद रस्ते वापरण्यास सुलभता होणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी पाणंद रस्ते करू देत नाहीत त्यांच्यावरही एक बंद राहणार आहे, जेणेकरून त्यांना असे जर रस्ते अडवले किंवा रस्ता होऊ नाही दिला तर त्याचे फार्मर आय डी किंवा त्यांना मिळणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांना काळ्या टाकलं जाणार आहे. त्यामुळे त्या योजना त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळं जे शेतकरी पाणंद रस्ते करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना रस्त्यापर्यंत येण्यासाठी मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी अडथळा होतो त्या शेतकऱ्यांना रीतसर अर्ज करून पाणंद रस्ते करण्यासाठी शासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना या योजनेमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी किंवा वाडी वस्तीवर जाण्यासाठी जे रस्ते आहेत, गावाकडे येण्यासाठी जे रस्ते आहेत, असे रस्ते तयार करून घेण्यासाठी शासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्यालाही त्यामध्ये फायदा होणार आहे. आणि जे शेतकरी अडथळा करतील त्या शेतकऱ्यांना त्याबाबतच्या सूचनाही महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आहेत. त्यामुळं शेत रस्ता होत असताना पाणंद रस्ता होत असताना शासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलंही नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, शासनाचं नुकसान होणार नाही आणि पाणंद रस्ते योजना लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, जेणेकरून आपली गुरेढोरे, यंत्र, गाडी, बैल, ट्रॅक्टर, माल वाहतुकीसाठी लागणारे अवजारं, शेतीसाठी लागणारी इतर अवजारं ने-आण करण्यासाठी सुलभता येणार आहे. तर असा हा महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना आहे. या योजनेमध्ये ही योजना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्प अधिवेशन 2026 मध्ये घोषित केलेली आहे. त्याच्यासाठी विशेष अशी तरतूद केलेली आहे आणि ही योजना लवकरच पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर असा कुठला शेत रस्ता हवा असेल, पाणंद रस्ता हवा असेल तर आपण रीतसर त्याबाबतचे अर्ज करायचे आहेत आणि आपला पाणंद रस्ता तयार करून घ्यायचा आहे. मित्रांनो, ही माहिती होती महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची. तुम्हाला या योजनेबद्दल ज्या काही शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.